नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता हा किती आरोग्यदायी आहे, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ही चटणी इतकी छान पौष्टिक हेल्दी अशी तयार होते ना, तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी हे कढीपत्ता घेतलेले आहेत. ती पानं आता स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि पंख्याखाली 4 ते 5 तास वाळवून घेतलेली आहे. आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपण ही पानं मोजून घ्यायची आहेत. तर इथे 1 वाटी इतकी पानं भरलेली गेली आहे. इथे आता ह्या वाटीचं प्रमाण आपण फिक्स ठेवणार आहोत. आता एक पॅन घ्यायचा आहे. पॅन गरम करून घ्यायचं चांगलं. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं, की यामध्ये जातील पाव वाटी इतके शेंगदाणे. त्याच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. आता शेंगदाणे देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण सगळे पौष्टिक घटक ॲड करणार आहोत. त्यामुळे इतकी ही चटणी भारी तयार होते ना. काढून घेतलेत एका डिशमध्ये. आता त्याच पॅनमध्ये इथे मी पाववाटी इतकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. प्रत्येक वेळी तेल घालण्याची आता इथे गरज नाहीये. आता फुटाण्याची डाळ देखील खमंग अशी मी परतवून घेतली. आता यामध्ये जातील पाववाटी तीळ आणि साधारण 1 ते दीड चमचा इथे मी जवस म्हणजेच अळशीच्या बिया घेतलेल्या आहेत. अळशीच्या बिया देखील खूपच पौष्टिक असतात. आता ह्या देखील छान खमंग अशा भाजून घ्यायच्या. तीळ तळतळू लागले की समजायचं आपले तीळ छान भाजले गेलेत. आता ही कढीपत्त्याची जी चटणी आहे ती इतकी उत्तम तयार होते ना आणि किती फायदेशीर आहे आपल्या आरोग्यासाठी हे सगळ्यांनाच माहिती आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं, पचनक्रिया सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होतं याने. त्याचबरोबर डायबिटीसची मात्रा देखील कमी होते आणि व्हिटॅमिन ए मुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. आयर्न, फॉलिक ॲसिड याचा तो उत्तम स्रोत आहे कढीपत्ता. त्यामुळे कढीपत्त्याचा वापर नेहमी आपल्या आहारात करावा. तर इथे आता मी 1 गड्डी इतकी लसूण घेतली म्हणजे साधारण 8 ते 10 पाकळ्या इतकी लसूण घ्यायची आहे. ती देखील 2 मिनिटांसाठी इथे परतवून घेतलेली आहे. काढून घेऊया लगेचच. तर इथे आता त्या लसणी देखील छान भाजून घेतल्यात मी आणि काढून घेते. आता यामध्ये जातील 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या. तर याऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. लाल मिरची पावडर वापरणार असाल तर इथे साधारण 3 चमचे इतकी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला तिखटाचं प्रमाण जर का जास्त हवं असेल तर थोडीशी इथे मिरची पावडर देखील वाढवू शकता किंवा मिरच्या घेणार असाल तर थोडंसं मिरच्यांचं प्रमाण देखील इथे तुम्ही वाढवू शकता. आता 2 ते 3 मिनिटात मिरच्या देखील छान चुरचुरीत होतात कारण पॅन आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहे. 2 ते 3 मिनिटात इथे मिरच्या छान चुरचुरीत झाल्यात, काढून घेतल्यात एका डिशमध्ये. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. तर साधारण 1 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे. फार तेल घ्यायचं नाहीये. त्यामध्ये आपण हे सगळे कढीपत्ता जे आहेत ते घालून घेते आणि अगदी चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला हे कढीपत्ता इथे फ्राय करून घ्यायचे, भाजून घ्यायचे चांगले. याने काय होतं ना, की यातला जो पाण्याचा अंश असतो तो कमी होतो आणि या चटणीचं शेल्फ लाईफ इथे वाढलं जातं. तर कढीपत्ता छान असा इथे भाजून घ्यायचा. अगदी हाताने याचा चुरा झाला पाहिजे इतपत हा कढीपत्ता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. पण लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचा आहे. त्याला करपू द्यायचं नाहीये आपण. तर इथे तुम्ही बघू शकताय छान कढीपत्ता आपला फ्राय झालेला आहे. अगदी 2 बोटांमध्ये देखील सहज चुरा होतोय त्याचा. व्यवस्थित फ्राय झालाय. आता गॅस बंद करून घेते आणि हा कढीपत्ता देखील एका डिशमध्ये मी काढून घेते. तर इथे आता हा कढीपत्ता काढून घेते आणि सगळे जिन्नस आपल्याला रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस आपले छान भाजून झालेले आहेत. मिक्स करून घेते एकदा. आता हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. तर आता गार करून घेते मी आणि एका मिक्सर जारमध्ये सगळ्यात आधी आता मी मिरच्या बारीक करून घेणार आहे. म्हणजेच मिरची पूड तयार करून घेणार आहे. तुम्ही जर का मिरची पावडर वापरणार असाल तर सगळे जिन्नस एकसाथ लावले तरीही चालतील. पण मी इथे मिरच्या घेतल्यात त्यामुळे आधी मिरची पावडर तयार करून घेतेय मी आणि नंतर बाकीचं साहित्य यामध्ये ॲड करणार आहे. तर इथे आता मिरची पावडर करून घेतली, बाकीचं साहित्य इथे ॲड करते. पण आता माझा प्रॉब्लेम ना असा झाला, की हे मिक्सरचं भांडं फिरवताना थोडासा मिक्सरमध्ये प्रॉब्लेम झाला. त्यामुळे सगळे जिन्नस मी दुसऱ्या जारमध्ये इथे काढून घेतले. यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि हे सगळे जिन्नस फिरवून घेतलेत आणि किती जबरदस्त चटणी तयार झाली आहे बघा. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आपल्या या चटणीला.
आणि खूपच भारी पौष्टिक अशी ही चटणी आपली इथे तयार होते. चवीला देखील अप्रतिम लागते. कढीपत्त्यासोबतच आपण दुसरे पौष्टिक घटक देखील यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे खूपच हेल्दी ही चटणी आपली तयार झाली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत आपण ही चटणी खाऊ शकतो. खूपच अप्रतिम लागते. एका बोलमध्ये काढून दाखवली आहे तुम्हाला. हवाबंद जारमध्ये आपण 2 महिने ही चटणी आरामात स्टोअर करू शकतो. फक्त ओला हात किंवा ओला चमचा यामध्ये घालू नका. खूपच भारी चटणी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.